आणि गोविंद मामा यांचे लाडके सुपुत्र तेजस पाटील यांचं आगमन झालेलं आहे। आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। आपण व्यासपीठावर यावं। तेजसजी पाटील, वेलकम। मुख्यमंचावर सन्मान केला जाते। धीरज गायकर यांचा सन्मान होतोय। मायेची शाल, सन्मान चिन्ह, पुष्प बुके देऊन या ठिकाणी सन्मान केला जात आहे। दीक्षित पाटील यांच्या शुभ हस्ते तेजस पाटील ॲडव्होकेट साहेब यांचं स्वागत आणि सन्मान प्रियेश पाटील यांनी करावं। पहिलाच बॉल घ्यावाला निखिल बागुलचा आपण पाहू शकतायत। लो फुलटॉस बॉल होता ऑन ड्राईव्ह खेळताना मनगडचा वापर करत असताना, परंतु चांगलं तेवढंच उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते। संघाची धावसंख्या 0। पुन्हा एकदा त्याच पद्धतीने जणू काही रिप्ले आपण पाहिलाय। चांगली गोलंदाजी निखिल बागुल, मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी। एका साईडला आपण पाहतायत विकी काळेला सुद्धा मात्र मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे आणि इथून बेस्ट वर्सेस बेस्ट, स्टँडर्ड वर्सेस स्टँडर्ड, क्वालिटी वर्सेस क्वालिटी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल। 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 0। सामना 3 षटकांचा रंगणार। धीरज गायकर, रोशन भागरे, अंबाडी यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम वेलकम, सुस्वागतम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। षटक क्रमांक पहिला 2 बॉलचा खेळ झालाय। दोन्ही बॉल डॉटच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत। निखिल बागुलची हीच ताकद आहे, हीच ओळख आहे या गोलंदाजाची। निखिल आपल्या गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन येईल। विकी काळे समोर, चांगला बॉल होता, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला। स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, 1 रन बॅकअप चांगला मिळतोय। एकच धावेवर सॅटिस्फाईड ओमसाई खरिवली वर्सेस आपण पाहताय सापने। या 2 संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत पाहायला मिळेल। सामना 3 षटकांचा आहे। सेकंड राऊंड मधील पहिला सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी SP प्रेझेंट उपसरपंच चषक 2025 आपण पाहताय। दैदिप्यमान हा टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा पाहायला मिळतोय। आमच्या व्यासपीठावर या ठिकाणी प्रमुख अतिथी आहेत, त्यामध्ये मिलिंद बागुले यांना सुद्धा आपण पाहू शकतायत। धीरज गायकर यांना आपण पाहतायत, रोशनजी यांना आपण पाहू शकाल, हे आमचे ऑन स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत। विल्सन पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा करूया वेलकम। निखिल बागुलने आक्रमकता गोलंदाजीमध्ये दाखवले। 3 षटकांचा सामना 30+ होतील का याकडे सुद्धा लक्ष आपल्याला पाहायला मिळतं, परंतु जी सुरुवात केले निखिल बागुलने अचूक टप्प्यावर भेदक मारे सहित लयबद्धता आणि लयबद्धता सहित नियंत्रणबद्धता आणि एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन सुपर्ब। 4 बॉलचा खेळ झाला, 1 रन। ऑन साईडला करणच्या बॅटमधून फटका तर छान आहे, परंतु इथे डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये। करणच्या खेळीला अखेरकार पूर्णविराम लागत असताना निखिल बागुलच्या खात्यामध्ये पहिली सफलता। बॅक टू द डगआउट, करण गॉन। वेलकम बॅक। पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत। क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि क्वालिटी दर्जाची स्पर्धा, अर्थातच ज्या स्पर्धेचं आता नाव घेतलं जातं आपण पाहतायत, आज सलग 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। 1 रन उपसरपंच चषक सुरू आहे। ऑन साईडला फटका छान आहे, आशिषच्या बॅटमधून आल्या लो फुलटॉस बॉलला मनगडाचा वापर करत असताना सरळ चेंडूला फेकून दिले डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध खणखणीत चौकार।
परंतु ते कधी मिळतं जेव्हा मेहनत घेतील त्यावेळेला. एसपी ट्रॉफी 2025 चौथी रात्र आणि निमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेले पाहुणे धीरजजी गायकर विश्वगड यांचं स्वागत आणि सन्मान मुख्य मंचावर एसपी बिलोशी क्रिकेट टीमचे टीम मेंबर आकाश पाटील यांनी करावं. आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते धीरजजी गायकर विश्वगड स्मार्ट डॅशिंग यंग डायनामिक पर्सनॅलिटी यांचा सन्मान केला होता. आमचे मित्र धीरजजी गायकर यांचा सन्मान होते. एसपी ट्रॉफी 2025 मध्ये आपलं सरचे स्वागत. वेलकम, सुस्वागतम. दुसरं षटक हाताळण्याकरता मनीष आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक निखिल बागुलच्या नावावर गेलं. अतिशय चांगली सुरुवात केली. म्हणतात ना, वेल बिगिनिंग इज हाफ डन. त्या पद्धतीने सुरुवात होताना पाहायला मिळते निखिल बागुलच्या स्वरूपात. विकी काळे हे एक अरुन्नरी खेळाडू. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय का? पंचांकडे जरूर दाद मागितली. तदनंतर पुढील सन्मान रोशन भांगरे यांचं स्वागत आणि सन्मान मुख्यमंचावर आकाश पाटील यांच्या शुभ हस्ते होते. वेलकम वेलकम रोशनजी. एसपी ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंट मध्ये आपलं बिलोशीमध्ये हार्दिक स्वागत. वेलकम. चांगला बॉल होता. भरत बागुलने अपील केली होती, परंतु चुकीच्या एंडने थोडीफार अपील पाहायला मिळाली. गोलंदाज सज्ज. हा चेंडू आपण पाहिला आउटसाइड द ऑफ स्टंप सोडून जाणारा होता आणि अब्दुल्ले सर ह्या वेळेला वळतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 6 धावा. पुढील सन्मान चेतन भोईर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आकाश पाटील एसपी बिलूचे टीम मेंबर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते मुख्यमंचावर. वेलकम चेतनजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु काय गोलंदाजी या वेळेला मनीषच्या माध्यमातून पाहायला मिळते. विकी काळे अक्षरशः स्ट्रगल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष एका साईडला आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीने गोलंदाजी केले, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 6. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा मनीष कोणत्याही प्रकारचं दडपण न घेताना त्या दबावाला न जुमानता मी चांगली गोलंदाजी करेन हा त्याचा आत्मविश्वास. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन क्वालिटी ऑफ क्रिकेट एसपी प्रेझेंट उपसरपंच चषक संदीपदादा पाटील यांची देण. स्विच हिटचा फटका आता स्वतःला स्ट्रेच केलं. स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केलं. अखेरकार मिळाला खणखणीत चौकार. 4. पाटील देवघर उपसरपंच. वेलकम एसपी ट्रॉफी. हॅलो हॅलो, बेस कमी कर, थोडा हाईस दे, आवाज शार्प कर. हॅलो हॅलो हॅलो, हँगिंग होतंय, बेस कमी करा. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 या धावसंख्येवर. प्रथम बॅटिंग करणारा संघ सापने पहिल्या षटकामध्ये स्ट्रगल करत होते. म्हणतात ना, आयुष्यात खेळाडूंनो कितीही कठीण प्रसंग आले ना तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. आणि आत्तापर्यंत आपण पाहिला 2 लगातार चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता सिद्ध करत असताना पाहायला मिळतोय. ऑन साईडला फटका तर यावेळेला फसतोय की काय? फिल्डर येत आहे, जजमेंट चुकतोय आणि लगातार या वेळेला 3रा चौकार आपल्याला पाहायला मिळेल की काय येतोय. आम्ही वेट करतोय. अब्दुल्ले सर यावेळेला दर्शवतील या सिटीचा 4 रन लगातार.
महत्वाची होती. फलंदाज बाद, चेंज ऑफ पेस. मनीषने शेवटचा बॉल पहा अप्रतिम हाताळला गेला. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतायत रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल जो अँगल आपल्याला पाहायला मिळतोय. घर बसले जे प्रेक्षक वर्ग पाहत असतील मनमुराद आनंद घेत असतील. एसपी प्रेझेंट उपसरपंच चषक पहा. बॉल अगदी फुलर लेनचा बॉल होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते परंतु इथे बॅटचा टॉप एज आणि शॉट मिड ऑफला कोणतीही चुकी केली नाही. ग्रेट कॅच. फलंदाज बाद. 19 ला दुसरा धक्का. .24 तिसऱ्या बॉलवर अतिशय चांगला फटका होता. पायावरचा चेंडू अगदी स्विचच्या फटक्यात कन्वर्ट करणारा जरूर पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला पाठवला. फाईन लेग क्लिअर करणारा मिसफील्डचा फायदा मिळाला प्रतिस्पर्धी संघाला. अर्थातच गावदेवी सापणे 24 वर धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 बॉलचा खेळ झालाय. फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. अप्पाला आपण पाहतायत एक अष्टपैलू खेळाडू. आशिषला आपण पाहू शकाल. चांगला बॉल. अगोदरच बॅट फिरवण्याची शैली पाहायला मिळाली. विनोद बागुलच्या माध्यमातून चांगला बॉल होता. आता इथे जर आपण पाहिलं तर लेग बाईचा इशारा हमदुल्ले सर यांच्याकडून येत असताना ॲज अ शार्प ॲज अ निडल सुईसारखे तीक्ष्ण अशा नजरेत नेहात आहेत प्रत्येक बॉलला. कारण या नाईटच्या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडू असो पंच असो त्यांची कसरत ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते अंडर फ्लड स्लाईटमध्ये. कारण डेचा फॉर्मॅट वेगळा असतो, नाईटचा फॉर्मॅट वेगळा असतो आणि अशा वेळेला तुम्हाला ते सातत्याने तुमचे मेहनत तुमचे कष्ट तुम्हाला घाम गाळावा लागतो.
ऑन साईडला फटका तर छान आहे. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फेकी होईल परंतु कलेक्शन अचूक नाहीये. विनोद बागुल यांच्या मात्र ह्या वेळेला जरूर आपण पाहताय थंपला चेंडू जाऊन आदळला होता. थोडीशी इंजुरी होत असताना सहन करतायत परंतु आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो. क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत. संघाची धावसंख्या 27 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल हाताळण्याकरिता विनोद बागुलला आपण पाहू शकाल किती सहनशक्ती सहन करावी लागते हे आपण सातत्याने पाहिलंय क्रिकेटच्या खेळामध्ये. विनोद बागुल शेवटचा बॉल घेऊन तयार. संघाची धावसंख्या गावदेवी सापणे 27. शॉट ऑफ लाईन चेंडू होता आणि सरळ चेंडूला पाठवलंय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत षटकाराकरिता आशिषच्या बॅटमधून क्लास षटकार आणि संघाची धाव माध्यमातून पाहायला मिळेल. एमबी खरिवली वर्सेस डोंगस्ते या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस बॉक्समध्ये सूरजी पाटील जॉईंट असतील. आय थिंक सो यावेळेला सदानंद अडकमो सर स्वतः जात आहेत टॉस बॉक्सच्या दिशेने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. तर 33 धावा झालेत आणि 34 धावांचं लक्ष असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन सज्ज झालेत आणि जाऊया आपण थेट प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्समध्ये. हॅलो. एमबी खरवली आणि एजीएस डोंगस्ते दोन्ही संघ नायकांनी टॉस बॉक्समध्ये विनाविलंब पोहोचायचं आहे. आपण पाहतायत उपसरपंच चषक 2025 नाईट टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. आयोजक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वाडा तालुक्यातील तरुण तडफदार यंग अँड डायनामिक पर्सन संदीप पाटील अर्थात एसपी. एमबी खरिवली संघाचा कर्णधार येऊन दाखल झालेला आहे. एजीएस डोंगस्ते कर्णधार विनाविलंब पोहोचायचा आहे. एजीएस डोंगस्ते एजीएस डोंगस्ते पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिला चेंडू पडण्यापूर्वी एजीएस डोंगस्ते जर आला नाही तर 4 धावांची पेनल्टी लावू. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. एमबी खरिवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. विजयासाठी 34 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजची चौथी रात्र या स्पर्धेची. ऑल इज वेल बेस्ट अँड बेटर म्हणून या स्पर्धेचं आयोजन पारदर्शकता आयोजनामध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक एसपी साहेबांनी जरूर या ठिकाणी दिलं गेलंय. सामन्याला होते सुरुवात. निखिल बागुल अँड भरत बागुल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. तर पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज ऋषिकेश गेल्या मॅचचा हिरो. पहिलाच बॉल निखिल बागुलने जरूर या वेळेला खेळलं गेलंय परंतु इथे फिल्डर आहेत कोणती चुकी करणार नाही आहेत. लॉंग ऑफ वरून लॉंग ऑनला येत आहेत. व्हॉट अ कॅच. क्लास.
वेळेला विकेट मिळते, प्राइजलेस विकेट. ओमसाई खरिवली टीमला पहिला धक्का. ओमसाई खरिवली टीमच्या बॅटरने प्रति षटकारासाठी आपण पाहतायत रुपेशजी बागुल खरिवली यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज असेल बॅटरसाठी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज लागले गेलंय. 34 धावांचा टार्गेट सेट केल्यानंतर पहिल्याच बॉलवर ऋषिकेश दाखवतोय मी विकेट टेकिंग गोलंदाज आहे. मनगडाचा चांगला वापर केला. सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू फार वेगाने निघून जाईल. सुस्वागतम. दबाव हटवणारा हा चौकार जबाबदारी. वापर केला. चेंडूला येऊन दिला त्या मिरिट पर्यंत खेळले. विशालच्या बॅटमधून एका साईडला आपण पाहतायत आल्या खरपूस समाचार घेत असताना 4 रन. अप्रतिम ऑन साईडला मनगडाचा वापर पुन्हा एकदा करतायत. पायावरच्या चेंडूला अगदी सहजगत्या विशालच्या बॅटमधून हा खणकर. दुसरा चौकार. व्हॉट अ शॉट. 4. बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत. शॉट सिलेक्शन अप्रतिम आहे. ऋषिकेश चांगला फटका होता. यावेळेला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. शॉट थर्डमॅनला. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 वर जाऊन पोहोचली गेली. सेन्सिबल बॅटिंग विशालच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. 9 रन झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय. 34 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 25 ची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 14 बॉलमध्ये 25 रन. हे सामन्याचं समीकरण ओमसाई खरिवली या टीमला विजयाकरिता. चांगला बॉल होता. ब्लॉकरमध्ये चेंडू आपण पाहताय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खोदून काढला जातोय. अगदी बुंद्यातला चेंडू पाहायला मिळाला. भरत बागुल जाणतायत एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 10. 5 बॉलचा खेळ झालाय. 10 रन्स. अतिशय चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल घेऊन ऋषिकेश. यावेळेला सरळ बॅटचा वापर करत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. काय फटका खेळलाय. तसं तर चर्चगेटचा मरीन ड्राईव्ह सुंदर आहे, परंतु त्यापेक्षाही हा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अतिशय सुंदर पाहायला मिळाला. चौकार. हॅलो. बोरांडा गावचे ग्रामविकास अधिकारी असलेले सन्माननीय अनिरुद्ध पाटील यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. अनिरुद्ध पाटील, मॅन फ्रॉम बोरांडे, ग्रामविकास अधिकारी यांना विनंती आहे की आपण सन्मानाने क्रीडा मंचकावर स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या षटकाचा एकंदरीत आपण पाहतायत विचार केला तर 14 रन एक गड्याच्या मोबदल्यामध्ये कंपॅरिझन करताना निखिल बागुलने फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे इथे 9 धावा अजून एक्स्ट्रा दिल्या त्या ऋषिकेशने. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये अजून सुद्धा 20 रनची आवश्यकता असेल. 12 बॉल 20 रन जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट विशालने करून दिले. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. काय फटकेबाजी केले. 2 बॉल आपण पाहिले पायावरचे चेंडू होते. अगदी मनगडाचा वापर करत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळवलं. एक फाईन लेगला पाहायला मिळाला आणि इथून स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक आपण पाहू शकलात. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार. भरत बागुलच्या बॅटमधून निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. उपसरपंच चषक चौकार.
तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवर आशिषच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार. ऑन साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक जरूर खेळला गेलाय. फटका छान आहे. वन बाउन्सने चेंडूला फील्ड करतील. परफेक्ट फेकी करतायत. वॉट अ थ्रो. एक्सलंट फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर ओमसाई खरिवली टीमची 19 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग 15 रनची आवश्यकता. विकेट्स फार महत्वाची भूमिका असणार आहे. यावेळेला आपण पाहताय चौकार येतोय. दे दनादन फलंदाजी होत असताना क्या बात आहे. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. रिप्लेमध्ये प्रथमेश पाटील आम्हाला दर्शवत असताना ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल. जे एलईडी आपण पाहू शकताय त्यावर सुद्धा अप्रतिम चांगला फक्त चेंडूला दिशा दिली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. विशालचा हा फटका क्लास. विलास बागुल नाना खरुली यांच्याकडनं प्रमोद शेडगे यांना 200 रुपयाचं रोख बक्षीस आलेलं आहे. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 9 बॉल आणि विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. विशालने जी बॅटिंग केली ना ती आतापर्यंत क्लास पाहायला मिळते. इथून हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. नो डाऊट आशिष एक चांगला गोलंदाज, परंतु आज त्याचा थोडासा कुठेतरी सूर हरवलाय. आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली 4 बॉलच्या समाप्तीनंतर. आता 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 10 रन. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. विक्रांत थोडेसे पाठीमागे राहिले. स्टार्ट घेतली नव्हती. कदाचित तिथून स्टार्ट घेतली असती तर हा झेल कॅरी केला असता. म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन केअर. आजार होण्याच्या अगोदरच इलाज केलेला बरा असतो. म्हणजेच तुम्ही पाठीमागून स्टार्ट घेतली असती तर कदाचित हा चेंडू कॅरी झाला असता. परंतु 1 रन मिळते. संघाची धावसंख्या 25. बॉल आहे 7 आणि 7 बॉलमध्ये 9ची आवश्यकता. यावेळेला स्कूपचा फटका पाहायला मिळतोय. पल्लू स्कूप आणि सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स बाय विशाल. या चौकाराने संघाची धावसंख्या ओमसाई खरिवली ची जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. आता 6 बॉल आणि विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. बागुल यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. सहा बॉल आणि 5 रनची आवश्यकता आहे. फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे. चांगला बॉल किंवा चॉक केला जातोय. तेवढी चांगली उमेदीने फिल्डिंग केली गेली सर्कलमध्ये. 1 रन मिळेल. आता 5 बॉल आणि 4 रनची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी असल्याकारणानं धावा कराव्या लागतील. यंदाच्या हंगामामध्ये 7 बॉल आणि 3 रन सुद्धा झाल्या नव्हत्या. सुपर ओव्हरची मॅच खेळावी लागली होती. धमाका बिग बॅश अंडर 25 चॅम्पियनशिप मी स्वतः त्या ठिकाणी साक्षी होतो. डीडी स्पोर्ट्स भिनारचं मैदान भिवंडीमध्ये. आणि विश्वनाथ जाधवने तो स्पेल फेकला होता. अप्रतिम पुणेच्या फलंदाजांना जखडवून ठेवलं होतं. एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे. ऑन साईडला विशाल आपल्या अंदाजामध्ये स्टायलिश फिनिश करत असताना पाहायला मिळतोय. विजयावर शिक्कामोर्तब केलं गेलं. क्रॅकिंग स्ट्रोक, गुड बॅटिंग, सेन्सेशनल क्रिकेटर म्हणून विशालकडे पाहिलं जातं. आणि अशा प्रकारे या वेळेला गावदेवी सापणे टीम जो सूर हरवला होता तो सूर काही पुन्हा एकदा सापडला नाही गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून. विकी काळेने मॅच हरल्यानंतर सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला ॲप्रिसिएशन केलं. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. ॲज अ प्लेअर म्हणून हार पचवण्याची सुद्धा क्षमता असावी लागते खेळाडूच्या बाबतीमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन ओमसाई खरिवली टीम अँड हार्ड लक गावदेवी सापणे टीम. ज्या चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पुन्हा एकदा उभारतील
आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामासाठी खूप खूप क्रिकेटमय शुभेच्छा. प्रवीण पाटील यांना विनंती आहे की बोरांडा गावचे ग्रामविकास अधिकारी असलेले सन्माननीय अनेक दर्दी क्रीडा रसिक अनिरुद्ध पाटील यांना मंडळाच्या वतीने